नमस्कार, मी डॉक्टर कौस्तुभ साळवी. मागच्या भागामध्ये आपण कायरोप्रॅक्टिकचं चिकित्सा आणि त्याचा उपयोग याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. आता आपण त्याच्या पुढील माहिती घेऊया की आजार आपण कशा प्रकारे नैसर्गिकरित्या बरे करतो. त्याकरता तुम्हाला मी पेन मॅनेजमेंटची मूळ तत्वे सांगू इच्छितो. आमच्याकडे बहुतेक जे पेशंट येतात ते विविध दुखण्याचे येतात. कोणाला मान दुखते, कोणाला खांदे दुखतात, कोणाची पाठ आणि कंबर दुखते किंवा गुडघे दुखतात. तर दुखण्याचं कारण काय आणि त्याचे कशी आपण उपचार करू शकतो याच्याकरता आपल्याला पेन मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स समजून घ्यायचे. दुखणं हे काही आजार नाही. दुखणं हे शरीराचं एक सिम्पटम आहे. ते सांगतं की शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. तर आपण त्याच्याकरता पेन किलर घेणं ही चुकीचा प्रकार आहे. तर त्याचं कारण शोधण्याकरता आपण विविध टेस्ट करतो. पण आज जे दुखणं आहे ते नैसर्गिकरित्या ताबडतोब कसं कमी करता येईल याच्याकडे पेशंटची जे प्रश्न असतात ते त्याकरता असतात. तर त्याच्याकरता एक सोपा उपाय आहे की ज्या भागाला दुखतं त्या भागाला पूर्णपणे आराम द्यायचा. हे पहिलं तत्व. रेस्ट क्युअर त्याला म्हटलेलं आहे. जिथे दुखत आहे तिथे आपण हालचाल करतो किंवा आपल्याला कधी मान दुखली की आपण खूप हलवतो, त्यामुळे दुखणं वाढतं. तर त्याला आराम द्यायचा. आराम द्यायचा म्हणजे आपण घरी राहून झोपण्याची अपेक्षा नाही. आपण एखाद्या भागाला आराम देण्याकरता त्याच्यासाठी विविध पट्टे आलेले आहेत. म्हणजे मानेसाठी एक सर्वायकल कॉलर असते, कमरेसाठी लंबर बेल्ट असतो. अशा प्रकारचे सपोर्ट घेऊन आपण आपल्या कामावर जाऊ शकतो आणि त्या भागाला आराम देऊन दुखणं कमी करू शकतो. आणि दुसरं तत्व आहे की कोणतंही दुखणं किंवा पेन ह्याला प्रायमरी इमोशन म्हटलं आहे. तर हे इमोशन व्यक्त करणं आवश्यक आहे. आपण दुखलं की त्याचं व्यक्त न करता ते दाबतो आतमध्ये आणि आपण काय करतो, कधी कधी शरीराने व्यक्त करतो. म्हणजे खांदे असे करतो किंवा डोळे घट्ट मिळतो. त्याच्यामुळे ते पेन त्या ठिकाणी ट्रान्सफर होतं. त्याच्याऐवजी आम्ही रुग्णांना शिकवतो की पेन मॅनेजमेंट करता हे व्यक्त करायचंय. म्हणजे आपण मराठीत सोप्या भाषेत म्हणतो कणणे. म्हणजे दुखलं की आ, ऊ किंवा औच असं आपण जर व्यक्त केलं शब्दांच्या द्वारे तर ते पेन हे एक्सप्रेस होतं आणि एक्सप्रेस झालं की ते कमी होतं. त्याकरता कधीही दुखणं झालं की पहिला आराम करावा आणि दुसरं त्याला एक्सप्रेस करावं. या दोन गोष्टी मला ह्या भागात तुम्हाला सांगायच्या. परत आपण पुढच्या भागात भेटू. अजून आजाराला कसं मॅनेज करायचं याचे नैसर्गिक उपाय तुमच्याशी शेअर करू. धन्यवाद.